शेतकरी मित्रांनो, भंडारा जिल्ह्यातील केसलवाडा वाघ हे छोटेसे गाव, या गावातील एक सैनिक जे की 17 वर्षापूर्वी सैन्यामध्ये दाखल झालेले होते, त्यांच्या सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम। तर मित्रांनो, अगदी छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील मुकेश शिंगणजुडे हे आपल्या 17 वर्षाच्या उत्तम प्रकारे आणि योग्य पद्धतीने शिस्तबद्ध आपली सेवानिवृत्ती मेजर पदावरून आता ते घेत आहेत। तर मित्रांनो, त्यांचा येण्याचा मानसन्मान गावकऱ्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी मोठ्या मानसन्मानाने साजरा केला। तर मित्रांनो, ते आपली कर्तव्ये पूर्ण करून लाखणीवरून त्यांच्या केसलवाडा गावापर्यंत त्यांची अशी मिरवणूक काढण्यात आली। त्यामध्ये बरेच त्यांचे मित्र आणि आप्तस्वकीय उपस्थित होते। जेव्हा आपला स्वतःचा मुलगा हा 17 वर्षे बाहेर असतो आणि त्यांचे आईवडील घरी आपल्या मुलाची काळजी करत वाट पाहत असतात, तर मित्रांनो, आज त्यांच्या आनंदाचा क्षण, त्यांच्या आनंदाला पारा उरलेला नाही आणि ते सर्वजण त्यांच्या पत्नीसोबत एकदम आज अतिउत्साहाने आपला हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम साजरा करत आहेत। कारण मित्रांनो, आपण आपल्या घरामध्ये दिवाळी साजरी करत असतो, परंतु सैनिक हा सीमेवर आपल्या संरक्षणासाठी बंदूक घेऊन रडत असतो। तर त्याला काही सण तिवार वगैरे नसतात, त्याला फक्त त्याची कर्तव्य बजावायची असते। आता त्यांनी उर्वरित आयुष्यामध्ये चांगला आनंद घ्यावा आणि जीवनामध्ये चांगले कार्य करत राहावे, ही सदिच्छा देण्यासाठी त्यांच्या गावातील गावकरी मंडळी हे विशेष संख्येने उपस्थित होते। मेजर मुकेश शिंगणजुडे यांना 2 भाऊ आहेत, त्यापैकी त्यांचा थोरला भाऊ हा प्राध्यापक पदावर, तर धाकटा भाऊ हा पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहे। आणि यांचा जर स्वभावाचा विचार केला तर गावाकडून त्यांना चांगला प्रेम प्रतिसाद मिळत होता। यांचा मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे लोक त्यांच्याकडे विशेष आकर्षित होत असत। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही सेवा बजावत असताना आणि आनंदाने सेवा निवृत्ती झाल्याच्या नंतर मित्रांनो, जो तो आनंदाचा क्षण असतो तो हा त्यांच्यासाठी खूप मोठा भाग्याचा असतो। कारण की सीमेवर नोकरी करणे आणि देशासाठी बंदूक घेऊन नेहमी सदैव आपल्या कर्तव्यावर असणे ही गोष्ट साधी सोपी नाही। कारण मित्रांनो, कोणता दिवस कसा येईल हे या सैनिकालाच माहीत नसते। त्यामुळे मित्रांनो, सेवानिवृत्ती घेऊन सुखरूप घरी पोहोचणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे। आणि या अशा कार्यक्रमामध्ये त्यांचा आनंद जो आहे तो अपार आनंद आहे। यांच्याविषयी बोलताना सांगायचे झाले तर मेजर साहेब, त्यांचे आईवडील यांनी खूप कौतुक केले त्यांचे। तर मित्रांनो, आता हा आनंदाचा क्षण मी तुमच्यासमोर मांडत आहे। शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारची एक घटना जे की सैनिकाला वीरमरण आले त्यासंबंधीचा पण व्हिडिओ माझ्या या यूट्यूब चॅनलवर दिलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तर मित्रांनो, तो तुम्ही व्हिडिओ पाहून घ्याल म्हणजे सैनिकांप्रती किती आत्मीयता आहे, लोकांच्या मनात आजही किती मान सन्मान आहे हे आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे मित्रांनो, तो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि शेती संबंधित आणि जवानांसंबंधित मी व्हिडिओ देत असतो आणि इतर शेती उपयोगी मी माहिती देत असतो। त्यामुळे मित्रांनो, या माझ्या युवक शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आता पुढे आपण जाणून घेणार आहोत माननीय मेजर शिंगणजुडे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रत्यक्ष मुलाखत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ पहा। परिवार, मुलं आणि आप्तेष्ट सांभाळून वेगवेगळ्या फील्डमध्ये, बॉर्डरवर, IS ड्युटीमध्ये सर्व्हिस करताना काय मुश्किल येतात, कदाचित त्याचा परिवार सोडून इतरांना हे माहीत नसते। एक सैनिक आपली उत्कृष्ट सेवा संपवून सुखरूपपणे घरी येणे म्हणजे या व्यतिरिक्त त्याच्याकरता भाग्याची गोष्ट नाही। मी मुकेशला त्याच्या उर्वरित आयुष्याकरता शुभेच्छा देऊन
त्यांनी आपल्या परिवारासोबत घरात जो वेळ दिला नाही आजपर्यंत तो वेळ द्यावा. आई वडील यांना सांभाळावे आणि परिवाराला, जसे सैन्यामध्ये तुम्ही एका कंपनीत असताना प्लाटूनला एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला तसं परिवाराला एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न कराल अशी आशा व्यक्त करून मी तुम्हाला तुमच्या पुढील भविष्याकरता शुभेच्छा देऊन आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आजचा जो कार्यक्रम आम्ही जो आयोजित केलेला आहे तो माझ्या सेवानिवृत्तीबद्दल कार्यक्रम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमामध्ये आमचे लाखनी तालुक्याचे सर्व माजी सैनिक सर्व उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार. तसे आमच्या गावचे सर्व सेवक तसेच गावकरी सर्वांना माझा नमस्कार. माझी एकच विनंती आहे की कोणाची जरी मुलं वगैरे असे असणार की ज्यांना उत्सुकता असणार की सेनेमध्ये आपण पण कार्यकाल संपवल्या पाहिजे, ज्यांना पण असं कोणाला वाटत असेल की माझा पण मुलगा आज सेनेमध्ये जायला पाहिजे, त्या मुलांनी पण उत्सुकता जागवावी आणि सामने येऊन आमच्यासोबत गाईडलाईन घेऊन सेनेमध्ये दाखल होण्याची क्षमता ठेवायची. हे सर्व गावकरी मित्र, आई वडिलांची, भाऊकरी सर्वांचा हा एक हक्क गाजवून द्यावा. याच्यासाठी पण आम्ही सगळ्यांचे हातभार करण्यासाठी सोबत आहोत. आणि सुखरूपतेने जे दिवस निघाले पूर्णपणे त्यासाठी परमेश्वराची कृपा आहे की मी सुखरूपतेने घरापासून दूर गेलो आणि सुखरूपतेने घरी पोहोचलो. हे परमेश्वर कृपासाठी मी सर्वात पहिले तर मी भगवान बाबाला प्रणाम करतो. त्यानंतर सर्व गावकरी आणि माजी सैनिक यांचा सर्वांचा माझ्या पाठीमागं हातभार होतो. त्या निमित्ताने मी सुखरूपतेने इथं पोहोचलो. सर्वांचा मी आभार मानतो आणि मी 2 शब्द इथं संपवतो. नमस्कार. मॅडम, तुम्ही सांगाल आता काय वाटतं, सरांची रिटायरमेंट झाली, इतके दिवसपर्यंत तुम्ही आता बाहेर राहत होता, सर बाहेर राहत होते, तर आता आज तुम्हाला कशी फिलिंग वाटते? छान वाटलं. तेव्हा तुम्ही सागरवरून आले आणि मग तुम्हाला रस्त्यामध्ये येताना कसं काय वाटले असेल की आपला गाव कसा असेल, आपले लोक कसे असतील, आपण आता बाहेर होतो, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपण बाहेर होते मी, परंतु मला एक टेन्शन होता की माझे हस्बंड फौजमध्ये असताना म्हणजे जीवावर उभा राहून ड्युटी देत असतात होते. तर आता जर हे म्हणजे रिटायरमेंट झालंय तर माझा एक म्हणजे मोठा टेन्शन डोक्यावरचा खाली म्हणजे उतरला. जेव्हा मित्रांनो त्यांच्या वडिलांना विचारण्यात आले की त्यांच्या सेवेबद्दल काय वाटते, तर त्यांनी त्यांचे डोळे पाणावलेले होते आणि त्यांचं हृदय भरून आला की त्यांच्या मुलाने 17 वर्षापर्यंत घराच्या बाहेर राहून यशस्वीरित्या चांगल्या प्रकारे उत्तम कामगिरी करून आपली देशसेवा पूर्णपणे पार पाडली.